तर इकडे मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। याआधी महापौरांच्या सोबत 3 सुरक्षा रक्षक तैनात असायचे, मात्र आता प्रत्येक शिफ्टला 2 अशा एकूण 6 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही सुरक्षा वाढवण्यासाठी महापौरांनी स्वतः आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 3812 कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। यामध्ये 100 वरिष्ठ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे, मात्र यामधल्या 40% अधिक जागा या रिक्त आहेत। तर पालिकेकडून 2600 खासगी सुरक्षा रक्षक सध्या कार्यरत आहेत। पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, रुग्णालय तसंच पालिकेशी निगडीत इतर विभागांमध्ये हे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। मनशी, रितू तावडेंनी भूषण गगराणींना पत्र लिहून हे सांगितलेलं आहे, सुरक्षा रक्षक वाढवण्यासंदर्भात काय नेमकं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय? खरं तर सुरक्षा वाढवण्याकरता स्वतः महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले, त्यानंतर महापौरांची सुरक्षा वाढवण्यात आली अशी माहिती मिळते। पालिकेकडून सध्या 2600 खासगी सुरक्षा रक्षक हे कार्यरत आहेत। पालिका मुख्यालय असेल, प्रभाग कार्यालय, रुग्णालय आणि इतर पालिकेशी निगडीत ज्या विभाग आहेत त्या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक आहेत। खरं तर पालिकेत अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची गरज असताना सुद्धा आपले स्वतःचे कर्मचारी भरण्याच्या ऐवजी खासगी सुरक्षा रक्षक हे अधिक आहेत। मात्र दुसरीकडे महापौरांनी आयुक्तांना पत्र देऊन आता स्वतःची सुरक्षा ही वाढवून घेतलेली आहे, कारण महापौर रितू तावडे या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत, त्याच्यामुळे सुरक्षेची कमतरता जाणवल्या असल्या कारणाने त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून सुरक्षा वाढवून घेतलेली आहे। ही सुरक्षा 3 शिफ्टमध्ये वाढवण्यात आलेली आहे। 3 सुरक्षा रक्षक महापौरांच्या सोबत आतापर्यंत तैनात असायचे। ही सुरक्षा वाढवल्यानंतर आता एका शिफ्टला 2 असे 3 शिफ्टला एकूण 6 सुरक्षा रक्षक देण्यात आलेले आहेत। ठीक, मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।